नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज गुरुवार 9 जुलै. आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि काही भागांमध्ये मात्र पाऊस जोर कमी झालेला देखील बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आज जर दिवसभराचे वातावरण बघितले तर दिवसभराच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी सावंतवाडी, अरोस, मालवण, कणकवली आणि देवगड हा जो सर्व काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमी झालेला आहे. हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. राजापूर, मूर, लांजा, रत्नागिरी, देवरुख, शितूर, माखजन, जयगड आणि इकडे कोयना पाटणचा परिसर या ठिकाणी देखील आज दिवसभरामध्ये आपल्याला हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. हलक्या सरींची शक्यता या ठिकाणी जास्त आहे आज दिवसभरामध्ये. तसेच रत्नागिरी, देवरुख, शितूर, माखजन, जयगड, कोयना पाटणचा परिसर सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. चिपळूण, दाभोल, खेड, दापोली, महाबळेश्वर, वाई, महाड, हरिहरेश्वर आणि इकडे माणगावचा परिसर सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर मुरुड, जंजिरा, माणगाव, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेन, लोणावळा, कर्जत, पनवेल आणि उरण हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी झालेला आहे किनारपट्टीला. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड पावसाची शक्यता आहे. हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो दिवसभरामध्ये. हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. वसई, विरार, उंबरपाडा, कोठारे, वाडा तसेच सफाले, बोईसर, पालघर जिल्ह्याचा बराच परिसर आहे. आणि या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याचा परिसर बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. आणि या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. जोर मात्र कमी आहे. मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये. नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं आजचे वातावरण तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल. विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आज नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. तर हा जो काही परिसर आहे बुटीबोरी, कोंडाली, काटोल, सावनेर, रामटेक तसंच लगतचा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी हिंगणा, धामणा, कळमेश्वर तसंच या ठिकाणी वाकी, सावनेर, मांडवी हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, नागपूरपेक्षाही पाऊस जोर जास्त जो आहे तो भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. आज दिवसभरामध्ये भंडारा जिल्ह्याचे जर वातावरण बघितले तर या ठिकाणी जोर जरा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय. भंडारा, सवारी, मौदा तसेच या ठिकाणी खात, मोहाडी, तुमसर, बोरी हा जो काही सर्व परिसर आहे, सरपेवाडा, लखनी तसेच इकडे जामगाव या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि विजांचा गडगडाट जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. गोंदिया जिल्ह्याकडे जर बघितलं तर गोंदियाकडे देखील जोरदार पावसाची शक्यता असून गोंदियाच्या उत्तर भागाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय. गोंदिया, चिखली, दाता, वारासिवनी हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी आज दिवसभरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्याकडे आहे. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे आज पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल आणि विजांचा गडगडाट देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. गडचिरोली जिल्ह्याकडे जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतोय. गडचिरोली तसे या ठिकाणी तळोधी, आरमोरी, तुलतुली, तुमकोम, गडचिरोली तसा इकडला जो काही परिसर आहे जामगाव, चामोर्शी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूरकडे हलक्या मध्यम सरी आपल्याला या भागामध्ये बघायला मिळू शकते. हा जो काही सर्व परिसर आहे गोंडपिंपरीचा परिसर आहे, हलक्या मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. गोंडपिंपरी, परसोडी तसे या ठिकाणी राजुरा, किन्ही हा जो सर्व परिसर आहे हलक्या मध्यम सरी. बल्लारपूरकडे देखील जोर थोडा कमी आहे. इकडे पोंभुर्णा या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तसेच चंद्रपूर तसे या ठिकाणी हा जो काही चेकबोर्ड हा जो काही सर्व परिसर आहे चंद्रपूर, चेकबोर्ड, नागपूर छोटा या परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे.
अगझरीकडे देखील विजांचा गडगडाट राहील आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. पाहमी, अगझरी तसंच भद्रावतीचा परिसर आहे, या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तसे या ठिकाणी चोरा, मोहर्ली, शेवगाव तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे, सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे, विहीरगावकडे पाऊस बघायला मिळेल. पांढरकवडाकडे हलक्या सरींची शक्यता आहे. घाटंजी, मोहाडा तसेच इकडे अर्णी, दिग्रज, दारवा या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील. हलक्या सरी बघायला मिळू शकतात, जोर कमी आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता फार काही नाही. जास्त ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पूर्व भागाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण, तर वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा तसंच कुटकी हा जो काही परिसर आहे, सेलू, आमगाव या परिसरामध्ये एकंदरीत जर बघितलं तर यसंबा, वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल. वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र पूर्व भागाकडे विजांचा कडकडाट आणि पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. एकंदरीत जर बघितलं नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आणि वर्धा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. मुसळधार पाऊस. गोंदियाकडे जोर जास्त आहे. तर मित्रांनो, इकडे अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीकडे आजचे वातावरण पावसाची शक्यता कमी आहे. ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी. अकोला जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही अकोलामध्ये देखील. वाशिम जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरी वाशिममध्ये देखील बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता कमीच आहे. बुलढाणाकडे जर बघितलं तर हा जो काही सर्व परिसर आहे, चिखली, केलवड, बुलढाणाचा परिसर, बुलढाणामध्ये देखील आज पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळेल. बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर कमी आहे. हलक्या सरी बुलढाणामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते. शक्यता कमी आहे. ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आज खानदेशात जर बघितलं तर सूर्यदर्शन बघायला मिळेल. बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी आपल्याला ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती आहे. ढगाळ वातावरण आणि ऊन सावलीचा खेळ. नंदुरबारकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. नाशिकच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकते. त्र्यंबकचा परिसर आहे. खोडाळा, घोटी हा जो परिसर आहे, हलक्या सरींची शक्यता आहे. कोठारे या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकताय. आसपासचा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता. एकंदरीत जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जोर हलक्या सरींची शक्यता आहे. सिन्नरकडे देखील काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. सिन्नरच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. ऊन सावलीचा खेळ आपल्याला नाशिकच्या पूर्व भागाकडे मालेगाव, मनमाड, येवला, चांदवड लगतच्या काही परिसरामध्ये या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात. मालेगाव, मनमाड, नांदगाव, येवला तसंच निफाड, चांदवडच्या परिसरामध्ये आपल्याला ऊन सावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतो. जोर कमी आहे. अहिल्यानगरकडे जर बघितलं, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी पावसाची शक्यता कमी आहे. मात्र पावसाची शक्यता या भागामध्ये हलक्या स्वरूपात जामखेडकडे बघायला मिळू शकतो. हा जो काही परिसर आहे जामखेडचा परिसर आहे. जिकडे जतनांदूरचा परिसर आहे, काडा, बोरखेड या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता कमी आहे. मात्र पश्चिमेला हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. साताराकडे देखील तीच परिस्थिती आहे. ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. पूर्व भागात बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे आहे. सोलापूरमध्ये जर बघितलं तर सोलापूरकडे काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. पंढरपूर, माहूर, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोट या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. सोलापूरमध्ये आज पावसाची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगली, कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. सांगलीच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. कोल्हापूरकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये देखील आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे ढगाळ वातावरण आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर पावसाची शक्यता कमी आहे. बीड जिल्ह्याकडे हलक्या सरी. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात. सायंकाळच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता बीड जिल्ह्याकडे आणि धाराशिवकडे पण आहे. धाराशिवमध्ये देखील हलक्या सरी. लातूरकडे ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. परभणी, नांदेडकडे ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहे.
आणि हिंगोलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.